अंबानीचं पाहिलं, इलॉन मस्कचं पाहिलं, किंवा एखाद्याचं भाषण ऐकलं, एखादं उद्योग जगाचं हे पाहिलं म्हणून उद्योग करू नका. उद्योग हे काय प्रोफेशन नाही, ही मानसिकता आहे. त्याच्यामुळं तुम्हाला स्वतःला वाटत असेल तरच उद्योग करा. कोणी म्हणतंय म्हणून उद्योग करू नका. आणि आता तुम्ही ठरवलं की समजा आता तुम्हाला उद्योग करायचा आहे, पण नेमका कोणता उद्योग करणार? तर ज्या वेळेस तुम्ही उद्योगाला सुरुवात कराल त्यावेळेस तुमचा अनुभव काय, मला काय जमतं, मी काय नवीन आणू शकतो, अशा प्रकारचा विचार करून तो उद्योग सुरू करा. नाही तर आपली मानसिकता काय, कॉपी पेस्ट करायची. त्यांनी आमदार चहा केला चालू, मी बाजूला नगरसेवक चहा टाकतो आणि माझे काम सुरू करतो, अशी परिस्थिती. त्याच्यामुळे तसं करू नका. तुमच्या उद्योगात तुमची एक स्वतःची युनिकनेस, USP म्हणतो आपण त्याला, तुमचं एक वेगळेपणा असला पाहिजे. आता तुम्ही जेव्हा उद्योग सुरू करता मग त्यावेळेस जर तुमचा उद्योग ठरला, मी टप्प्याटप्प्यात सांगतो नेमकं कसं कसं करायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एखादा उद्योग ठरला तर त्या उद्योगाचं बेसिक अंडरस्टँडिंग तुमची पाहिजे. त्याचं बिझनेस अनालिसिस पाहिजे की ह्या उद्योगाला मला काय लागतं, ह्या उद्योगाला काय लागतं. नाही तर काय की पंक्चरचे दुकान काढतोय आणि ती तिसऱ्या मजल्यावर ती चालणार नाही. त्याच्यामुळे त्या उद्योगाविषयी तुमची बेसिक अंडरस्टँडिंग गरजेची आहे. त्याच्याविषयीचं बिझनेस अनालिसिस महत्वाचं आहे, तर तुमचा उद्योगाला हे येईल. त्याच्यानंतर येतं की उद्योगात रिस्क जास्त आहे. पण एक वॉरेन बफेटचं एक सेंटेन्स आहे, रिस्क म्हणजे काय, ज्याच्यामध्ये मला काही माहिती नसते ती गोष्ट करणे म्हणजे रिस्क. पण याला पर्याय असा आहे की तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकता. म्हणजे उदाहरणार्थ जर तुमची हाईट 6 फूट आहे आणि तुम्हाला पोहता येत नाही, तुम्ही 5 फुटाच्या स्विमिंग पूलमध्ये जर उडी मारली, तुमच्या मरण्याचे चान्सेस कमी आहे. तेच जर तुम्ही पैडलला जाऊन जॅकपॅडीत मारली तर तुम्ही जगणार आहे का? दुसऱ्या दिवशी एखाद्या नळातून बाहेर यायची परिस्थिती. त्याच्यामुळे कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे हे मजाकचं हे नाही, हे पण एक कॅल्क्युलेटेड रिस्क पाहिजे की मी कुठपर्यंत जाऊ शकतो, हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर उद्योगामध्ये कठोर परिश्रमाला पर्याय नाही आहे. की जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केला तर त्याला 100% द्यावं लागतं. नाही तर काय होतं की तुम्ही एक नाश्त्याचं दुकान चालू करता, उठता सकाळी 10-11ला 12 दुकान चालू करता, चालणार नाही ना. त्यासाठी तुम्हाला ते एक परिश्रम घ्यावे लागतील. आणि उद्योगामध्ये चिकाटी गरजेची आहे. चिकाटी म्हणजे तुम्ही 3 ते 4 वर्ष तुम्ही सतत त्या उद्योगात नफा मिळवून ना मिळवून तुम्ही काम करायला पाहिजे. म्हणजे आयुष्य आणि उद्योगाचं सेम आहे की जोपर्यंत तुम्ही पीक सोडत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत उद्योग सक्सेसफुल होत नाही तुम्ही काम करत राहा. आणि आता जेव्हा आपण नवीन उद्योजक असतो त्यावेळेस आपल्याला माहिती नसती. त्याच्यामुळे ह्या ज्या अशा लॉन्च पॅड सारख्या संस्था आहेत त्यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन प्रशिक्षण घेत राहा की जे तुम्हाला व्यवस्थित दिशा दाखवते. आणि एक शेवटी सांगतो तुम्हाला की सक्सेस जे असतं ते ना शिक्षणाने असतं ना पैसा. हे सक्सेस मिळवण्यासाठी ते व्यक्तिमत्व लागतं. की जर तुम्ही बघितलं तर धीरूभाई अंबानी जो पेट्रोल पंपावर काम करत होता त्यांनी पेट्रोल पंपाच्या खाणी विकत घेतल्या. ना त्यांच्याकडे शिक्षण होतं ना पैसा होता ना त्याचे वडील काही श्रीमंत होते. त्याच्याच उलट त्याचा मुलगा अनिल अंबानीकडे पैसा होता, शिक्षण होतं, पण तो सक्सेसफुल होऊ शकला नाही. त्याच्यामुळं यशस्वी होण्यासाठी पैसा शिक्षण या गोष्टी लागतात असं नाही. त्याच्यासाठी एक चांगलं व्यक्तिमत्व लागतं ज्याच्यात चिकाटी आहे, डिसिप्लिन आहे, हार्डवर्क आहे. ह्या गोष्टी घेऊन जर तुम्ही सतत कार्य करत राहिला तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्यामुळं जे पण काही सुरू करा ते चिकाटीने करा, कठोर परिश्रम घ्या. आणि आज या कार्यक्रमाला मला लॉन्च पॅडच्या टीमने बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.